बुलढाण्यात प्रशासनाचा जीवघेणा हलगर्जीपणा। जाम येथील प्राथमिक शाळेत साचले घाण पाण्याचे साम्राज्य, चिमुरड्यांचा जीव धोक्यात। ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे शाळेंना गटाराचे स्वरूप, पालकांमध्ये तीव्र संताप, तात्काळ कारवाईची मागणी। जाम, मुले शिकतील कशी आणि वाचतील कशी, असा संतप्त सवाल सध्या बुलढाणा जिल्ह्यातील मौजे जाम येथील पालक विचारत आहेत। येथील स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रशासकीय अनास्थेचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणि मैदानात चक्क घाण पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि जीविताशी थेट खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। नेमकी समस्या काय? पावसाळा सुरू होताच शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणि क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे। पावसाळ्यात विद्यार्थ्यांना या घाण पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे। संसर्गजन्य आजारांचा विळखा केवळ पावसाचेच नाही तर गावातील मुख्य गटाराचे घाण पाणी थेट शाळेच्या मैदानात येऊन साचत आहे। यामुळे परिसरात डासा, डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रो सारख्या जीवघेण्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झालाय। अपघाताची भीती, पाण्यातून वाट काढताना लहान मुले घसरून पडण्याच्या आणि जखमी होण्याच्या घटना घडत आहेत आणि ठेकेदारानं हात वर केले। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व परिस्थितीला रस्त्याचे काम करणारा ठेकेदार जबाबदार आहे। रस्त्याचे बांधकाम करताना संबंधित ठेकेदारानं योग्य जलनिस्सारण, ड्रेनेज सिस्टम व्यवस्था केलीच नाही। पाण्याचा निचरा होणारे मार्ग बंद केल्यामुळे हे संपूर्ण घाण पाणी थेट ज्ञान मंदिराच्या आवारात घुसत आहे। ठेकेदाराच्या या सुमार आणि मनमानी कारभारामुळे निष्पाप विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। पालकांचा आक्रमक पवित्रा, आंदोलन छेडणार। शाळेतील या विदारक चित्रामुळे पालकांमध्ये कमालीची भीती आणि तीव्र संताप पसरलाय। आपल्या मुलांनी शाळेत शिक्षणासाठी जावे की आजारी पडण्यासाठी, असा सवाल पालक उपस्थित करत आहेत। नागरिकांची मागणी, संबंधित प्रशासनानं, ग्रामपंचायत आणि शिक्षण विभाग या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी। साचलेल्या घाण पाण्याचा निचरा करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना कराव्यात आणि दोषी ठेकेदारावर कडक कारवाई करावी। अन्यथा मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। ZM न्यूजचा थेट सवाल, एकीकडे सरकार डिजिटल शाळा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बाता मारत असताना दुसरीकडे लहान मुलांना घाण पाण्यातून वाट काढावी लागते। हे प्रशासनाला लाजिरवाणं नाही का? एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? यावर तात्काळ ॲक्शन होणार की नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवले जाणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। सत्य आणि निष्पक्ष बातम्यांचे एकमेव ठिकाण ZM न्यूज। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।